अगं गाणारी ना बाई गाणं गाऊ नको गो बड, गाणारी ना बाई गाणं गाऊ नको गो आत्या. वा ए आत्या, तुम्ही सरकाना आत्या बाईनं इथं फोडी ते थोबड. होय बाय, सासू भांडली काय तुझ्याशी? हो आई. मग नवरा काय बोलला ना? तो काय बोलताय? आयशीचा बाबू आहे तो. नेहमी आयशीचीच बाजू घेत होतो. मामाच बाबू. माझ्या बाजून नाही बोलायचा तो. तो कसं तिच्या बाजून बोलतोय? अगं चुकी माझीच होती, पण नवरा माझ्या बाजूने बोलाय नको. जोडीदार कशाला बोलतात ते समजाय नको याला. थांब, मग तुझ्या भावाला पाठवताय, मग बघेल कसा काय आहे तो. हो पाठवूनच दे, यांना चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. बरोबर त्यांना दावा सांगतो. हो ठीक आहे चालेल, चल ठेवताय. परा, कुठं आहेस? इकडे ये, लवकर लवकर ये. हा आई आलो. ये नरेश, अगं आलो. काय झालं एवढं? ए येतेस का नाही? नेहा, अगं आई काय झालं? कशाला एवढा आरडाओरडा करतेस? बायच्या सासरी जा. बायची सासू काय बायच्या जीवावर उठले ते बघून ये, नाही तर बघ, नाही तर तिला घेऊन ये इकडे. अगं आई, प्रत्येकाच्या घरात काही ना काही छोटी मोठी भांडणं होत असतात, म्हणून काही लगेच भावाने गेलं पाहिजे का तिकडे? तुला काय बहिणीची काळजी बिजी आहे का नाही? का तिला तिकडच मरून देता येस? तुला नसला जायचा ना तर नीट सांग, नाही तर मी पोलीस केस करतो. अगं आई, प्रत्येक घरात काही ना काही छोटे मोठे वाद होत असतात, त्याच्यासाठी कोण पोलीस स्टेशनला जात नाही. तिच्या घरी सासू सासरे आहेत, तिचा नवरा आहे, पण घरगुती वाद असतील त्यांनी मिटवून घेतील ते. म्हणून काय प्रत्येक भावाने बहिणीच्या सासरी जाऊन गदारोळ केला पाहिजे असं काय लिहिलेलं आहे का कुठं? अगं आई, खरं सांगू, बहिणीच्या घरी भावाला जाण्याचा कोणताही अधिकार नसतो. हा आई बरोबर बोलतात ते. भावाने बहिणीच्या संसारमध्ये लुडबुड नाही केलं पाहिजे. आणि हो, जसं भावाने बहिणीच्या संसारमध्ये लुडबुड नाही केलं पाहिजे, तसं बहिणीने पण भावाच्या संसारमध्ये लुडबुड नाही केलं पाहिजे. जर जगातल्या सगळ्या बहिणींनी भावांच्या संसारामध्ये लुडबुड करायचं बंद केलं ना, तर जगातल्या 90% भावांचे संसार सुखी होतील. इतिहास साक्षीला आहे. इतिहास साक्षीला आहे. इतिहास साक्षीला आहे. इतिहास साक्षीला आहे. नेहा, हे बघ आणखी एक पत्रिका आली. आईला दाखव आणि बघ काय घ्यायचंय ते. हा ठीक आहे. सासूबाई, ही बघा पुन्हा एक पत्रिका आली. मग त्यात हैराण व्हायची गरज काय आहे? हैराण होण्यासारखंच आहे ना. मला आता परत एक नवीन साडी घ्यावी लागेल. कशाला? मागच्या आठवड्यात लग्न झाला तेव्हा साडी घेतली होतीस ना नवीन, आता कशाला हवी? मागच्या आठवड्यात लग्नाला गेलेलो, तिथे तीच साडी नेसलेलो. मला तर त्या साडीमध्ये सगळ्यांनी बघितले, मग तीच आता परत कशी नेसायची? आता त्या साडीमध्ये बदल नको? अच्छा, तसं मग तुला पण सगळ्यांनी बघितलं, मग तुला पण बदलायची काय? लोक म्हणतात की तुझं सासर खूप चांगलं आहे. लोक म्हणतात की तुझा नवरा खूप चांगला आहे. लोक म्हणतात की तुझं नशीब खूप चांगलं आहे. पण कसं आहे ना, प्रश्न हा नशिबाचा नसतो. प्रश्न असतो आपल्या आईवडिलांच्या चांगल्या संस्कारांचा आणि चांगल्या कर्मांचा. लग्न झाला म्हणून काय झाला? शिकायचा, नवरा बोलताय ना शिक म्हणून. मग काय झाला शिकाय? तुला शिकायला काय नाही राहाय? नाही जमत ना मला. शिकायच्या टायमाला शिकलीच नाही, आता टटना खफव करते. आता तरी शिक. बघताय जमताय का? मला नाही जमत. हा आला का ना, हा महात्मा गांधींचा जमला नाही. जननी नाही. जननू आई, नेहा बोलत होती तुम्हाला दत्तक घेतल्यास म्हणून. नाही लेका, तुला दत्तक नाही घेतले. ती खोटा बोलते. तिचा काय ऐकतेस? खरं नाही ना दत्तक घेतलंस मला? तू माझ्या पोटचा आहेस. खरंच नाही? दत्तक घ्यायचा असते ना तर चांगला राजकुमार असा गोरा गोमटा घेतला असता. तुझ्या सारा काल्या तोंडाचा नसता घेतला. जर तुमची सासू म्हातारपणात सुद्धा घरातील छोट्या मोठ्या कामात हातभार लावत असेल तर समजून जात आयानो, तुम्हाला सासू नाही, सासूच्या रूपात आईच भेटली आहे आणि तू सून नाही, तिची लेक बनली आहेस.
नशिबान हाव तुम्ही दोघं, जी माझ्यासारखी सून आणि माझ्यासारखी बायको भेटले तुम्हाला. नाही तर भेटली असते चांगली नट नवरी, पण आता असे बोटावर तुम्हाला दोघांना. हा तुझ्या वरचे पण मॉडेल आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. Androcal was a kind slave who ran away from his cruel अरे master. एवढा इंग्लिश मध्ये वाचतो ना, मग मला इंग्लिश मध्ये बोलव तिकडं. अहो बाबा एवढंच ना, खूप इझी आहे. कम हिअर. आता मला परत तिकडे पाठव बघू. कम हिअर. हा तुझा आसरा घे बापसानी. हे बघ आता चहा येत आहेत, 12 वाजले. जेवणाकंदी व्हायची ना खावणाकंदी व्हायची. मी एक बोलू? अजून तुला बोलायचं आहे, बोल तिच्या बाईनं. ऐकून ऐकून तर आयुष्य गेला. चहा आले 12 वाजता, उठताय 10 वाजता. आमच्या जमान्यामध्ये 4 वाजता उठत होतो. नाहीतर काय तिच्या बाईनं वालीचा पाणी आणत होतो. आता घरात पाखरं न लागत. सुरू आहे का त्यांना? आपल्या जमान्यात कसा होता, वालीचा पाणी आणत होतो, खांद्यावर कपडे 3-3 डोकीवर ठावकी, सारा वारा आटपून 10 वाजता शेतावर पोचत होतो. गाया पाजीत होतो, अन्नधान्य काढीत होतो. या 10 वाजता उठताय. लावणीच्या टायमात 9 वाजता शेताच्या बांधावर उभी राहत होतो, भाकर जेवण घेऊन शेणी. सकाळच्या मेहरीचा दुपारी दुपारचा जेवण एकदाच घेऊन जायत होतो. अशी 10-10 आणि 11-11 वाजेपर्यंत झोपत होतो. अशी 10-11 वाजतो झोपलो तर संसारा होतील काय? यांना आकला यायच्या खांदी नुसते झोपाय हवा. रुको जरा, सबर करो. उठा, मला लादी पुसू दे, पटापट उठा. कमायला पंखा बंद करू नका, लादी सुकायला पाहिजे. किती वाजलं? 4 वाजले. पंखा बघ काय फास केलाय, न लाईट पण लावलाय. तुम्ही लाईट का बंद केलात? ही चहा घ्या, उठा. अगं पण चहा येऊन आणि वाजलं किती? माझं सगळं काम झालंय, तुम्हाला 10च्या आत काम सगळं पूर्ण पाहिजे होता ना. ही चहा घ्या, भाकरी घेऊन येते. सकाळ सकाळ तुम्हाला भाकरी लागतं ना. उठा लवकर, जेवून घ्या, भाकरी खाऊन घ्या, मला भांडी घासायचे. आई अजून तुम्ही चहा नाही घेतलात? चहा राहू द्या, आता भाकरी खाऊन घ्या, मला भांडी घासायचे आहेत. एवढ्या पाट पण भाकरी खात काय? काल तुम्हीच बोलात ना 10 वाजेपर्यंत सगळं काम पूर्ण झालं पाहिजे. का मला संसार थाटायला नको, असं 12 वाजता उठून संसार थाटणार आहे काय? पटापट भाकरी खाऊन घ्या, मला भांडी घासायचे आहेत. काय हो? तुझ्या अशी काय करते? लवकर लवकर उठून शेणी उठते ना. आज सगळं म्हणतं क्लिअर झालं 4 वाजता. अब आए ना लाइन पे. तुला कामा नाही, तू स्टोरी सांगितलंस तिने ऐकला. 4 वाजता उठायचो, आमका करायचो तमका करायचो. आता घे, आता खाऊन घे भाकरी. एक दोन ते बरं, ते आता कामावर नाही झाले, तिला सांगून टाक. उद्या फना कामावर धारू नको. मला सकाळचा वेगन उठाय होत आहे, तरास पडताय. जेवण सकाळचा कर, सांजचा कर. ही कामावर येऊन तांगरी आपटायची. ठीक आहे, सांगून टाकतो. उद्यापासून जाऊ नको कामावर. असं तरी 1 लाखाच्या चिल्लर मध्ये आपलं होतंय काय? आणि कुठे गेली? आई तू जेवण करतेस? असून दे रे, मला तरी घरात काय काम आहे. ठीक आहे, आताच्या घटका कर. पण तिला सांगतो, आईने सांगितलंय उद्यापासून कामावर जायचं नाही. नको नको, काय बोलू नको. असू दे रे, आता त्या जमान्यात 1 लाख पगार कोण देत आहे? तुला तरी कोण देतं काय? अच्छा, आई काय बनवायचं आहे? काय नाही करायचं, मी सगळा केलाय. आता चालेल ना तू दमून भागून जा, तू फिरीस हो जा. उद्या किती वाजता जायचं आहे कामावर? नेहमीच्या टायमाला 7 वाजता. पैसा ही पैसा होगा.